तुम्ही व्यवहारात पहा, बरेच जण देवाला नाव ठेवतात. थोडं बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल. तरी पण ते व्यवस्थित असतात. आपण ज्यांना नास्तिक म्हणतो, तरी ते खाऊन पिऊन बिचारे चांगलेच असतात. पण ज्यांनी जीवनामध्ये आस्तिक जरी असले, देव मान्य करणारे जरी असले, देवाला मानणारे जरी असले, तरीही जर त्यांनी जीवनामध्ये जर संत अपराध केला असेल, संतांना नाव ठेवलं असेल, तर त्यांची परिस्थिती हलाखीचीच असते. भले एखाद्या वेळेस तुम्ही देवाला मानू नका, पण तुम्ही संतांची सेवा करताल ना, तर जरूर तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल. आणि तुम्ही संतांना सोडून देवाची जर सेवा करताल, तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईलच हे सांगता येणार नाही. त्यामध्ये काही कमी जास्त असलं ना महाराज, तर देव खपून घेत नाही. पण संतांची जर सेवा करताल ना महाराज, तर त्यामध्ये काही कमी जास्त असलं ना, तर संत त्याचा विचार करत नाही. संतांना आपण त्रास जरी दिला, तरी संत त्याचा बदला घेत नाहीत. बदला घेतात, पण त्याला आपलं करतात. आपले सारखे करीत तात्काळ. रामेश्वर भट्टाने तुकोबारायला काठीनं मारलं महाराज. आणि जेव्हा संध्याकाळी, पण रामेश्वर भट्टाचं एक होतं की तुकोबा नाही, मामळ भट्ट, रामेश्वर भट्ट की तुकोबारायच्या कीर्तनाला ते दररोज येत होते. आणि ज्या दिवशी मारलं ना तुकोबारायला, त्या दिवशी रामेश्वर भट्ट कीर्तनाला आले नाहीत. आणि तुकोबारायने विचारलं, आज मामळ भट्ट रामेश्वर भट्ट आले नाहीत. आणि कीर्तन झाल्यावर घरी न जाता थेट रामेश्वर भट्टांकडे गेले. आणि रामेश्वर भट्टाची विचारपूस करू लागले, तुम्ही मला मारलं सकाळी आणि त्याच्यामुळे तुमचे हातपाय दुखत असते, मी चेपून देतो. म्हणजे एखाद्याने त्रास जरी दिला ना, संत त्याला आपलंसं करतात ना. आणि अशा रामेश्वर भट्टाला तुकोबारायने आपल्या 14 टाळकऱ्यामध्ये नाव आहे. म्हणजे तुम्ही देवाचा अपराध करा, देव तुम्हाला एखादी वेळेस माफ करेल, पण संतांचा अपराध करू नका. जरी संतांचा अपराध जरी झाला, तरी त्या संतांच्या सहवासात राहा. त्या अपराधातून तुमची मुक्तता संतच करतील, पण देव करणार नाही. आणि तुम्ही जर संतांची सेवा करताल ना, तर तुम्हाला परमात्मा जरूर प्राप्त होईल. एखाद्या वेळेस परमात्म्याची सेवा करू नका, देवाची सेवा करू नका, पण संतांची सेवा करा. संतांची जर सेवा मनोभावे तुम्ही करता, तर परमात्मा तुम्हाला, संतांना जी गती प्राप्त आहे ती गती तुम्हाला परमात्मा देतो महाराज. तुका म्हणे संत शिवा, तुका म्हणे संत शिवा, तुका म्हणे संत शिवा, तुका म्हणे संत शिवा.
म्हणून सांग. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुम्ही जर संतांची सेवा करताल ना, हेच सर्वोत्तम सेवा आहे. त्या परमात्म्याची सेवा करा ना करा, पण संतांची सेवा करा. त्या परमात्म्याची सेवा करताना, त्याची पूजा करताना थोडं जरी चुकलं ना महाराज, तर त्याचा दोष लागतो. पण संतांची सेवा केली, काही चुकलं तरी त्याचा दोष लागत नाही. कारण संत त्याला सांगतात, हे तुझं चुकलेलं आहे, हे व्यवस्थित करून. म्हणून कधीही संत सेवा केलेली चांगली. आणि तुम्ही संतांची सेवा करताल ना, तर तुम्हाला कमी कष्ट लागतं. त्या परमात्म्याची सेवा करण्यासाठी नित्यनेम गरजेचं आहे, त्याचं नामस्मरण गरजेचं आहे, त्याची ध्यानधारणा केलीच पाहिजे. नित्यनेम चुकला नाही पाहिजे, मन स्थिर पाहिजे. हे सर्व गोष्टी आहेत महाराज. पण संतांची सेवा करताना याच्यामध्ये काही कमी जास्त जरी झालं ना महाराज, तरी ते संत त्याला दूर लोटत नाहीत, आपलंसच करतात. आणि देव त्यांना जास्त मान देतो की जे संतांची सेवा करतात. संतांना तर मान देतातच देव, संतांना तर आपलं म्हणतातच, पण त्या संतांची जी सेवा करतात ना, त्याची सेवा सर्वोत्कृष्ट सेवा असते. रामायणामध्ये एक कथा आहे. हा भाव जे मी सांगणार आहे तो तुम्हाला या रामायणामध्ये भेटणार नाही. पण एक भूषण टीका म्हणून आहे रामायणात, खूप जुनी टीका आहे. आता त्याची ग्रंथ देखील राहिले नाहीत. त्यामध्ये याचं वर्णन आहे की संतांची सेवा जो करतो ना, तो सर्वोत्कृष्ट म्हणा आहे. तोच खरा धर्माचा पालन करता आहे आणि त्याचा धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. ती कथा सांगण्याच्या अगोदर आपण भजन करू दे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ
आपण कोणाचा धर्म मोठा आहे मी सांगतो. ती भूषण टीका आहे ना, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्राचा धर्म जो आहे ना, तो सामान्य धर्म आहे. प्रभू रामचंद्र ज्या धर्माचं आचरण करतात तो सामान्य धर्म आहे. अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांती प्रयत्न दया भूतेश्वर लोलोत्तम मार्दोम लीलेच्यापुरम. हे अहिंसा सत्य क्रोध हे जे 10 धर्म सांगितलेले आहेत ना, या 10 धर्माचं आचरण प्रभू रामचंद्र करतात. म्हणून प्रभू रामचंद्राचा धर्म जो आहे ना, सामान्य धर्म आहे. प्रभू रामचंद्राला उपासित लोक आहे असं सांगितलेलं आहे. या 10 धर्माचं आचरण जो करेल ना, त्याला जरूर सद्गती प्राप्त होईल. सर्वांनी याचं आचरण करावं म्हणून प्रभू रामचंद्र त्याप्रमाणे वागलेले. म्हणून त्यांना उपासित लोक आहे म्हटलेले आहे. लोकांनी त्यांच्या जीवनाचं उपासना केली पाहिजे, त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. म्हणून सर्वांनी असं वागावं म्हणून प्रभू चंद्राचा धर्म जो आहे ना, तो सामान्य धर्म आहे. प्रभू रामचंद्रापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे तो लक्ष्मणाचा. त्यांचा विशेष धर्म असं म्हटलेलं आहे त्या टीकेला. कारण प्रभू रामचंद्राला जेव्हा वनवास भेटला ना महाराज, दशरथ राजाने सांगितलं तुम्हाला वनवासाला जायचंय. प्रभू रामचंद्र लगेच निघाले महाराज. त्यांनी काही शंका न घेता मान्य केलं. कारण वडिलाची आज्ञा केलं मान्य, वडिलाच्या आज्ञेनुसार वागणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. लगेच निघाले महाराज. पण निघताना लगेच समोर लक्ष्मण आले. लक्ष्मणाला कळालं प्रभू रामचंद्र वनवासाला जात आहेत. तेव्हा लक्ष्मण समोर आले. प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला सांगितलं की आता मी तर जातोय आणि भरताला राजसिंहासन द्यायचं आहे. पण भरत आता मामाच्या गावला आहे आणि जोपर्यंत भरत येत नाही, वडिलाची स्थिती तर तू पाहिलेली आहेस, म्हणून जोपर्यंत भरत येत नाही तोपर्यंत तू या प्रजेचं सांभाळ कर. कारण असं सांगितलेलं आहे, प्रभू रामचंद्र सांगतात त्यावेळेस लक्ष्मणाला की ज्या राजाची प्रजा दुःखी असते तो राजा नरकाचा अधिकारी असतो. जसुराजनी प्रजा दुखारी, जसुराजन रूपा प्रजा दुखारी, जसुराजन रूपा प्रजा जसुराजन प्रजा दुखारी, जसुराजन प्रजा दुखारी दुखारी जसुराजन प्रजा दुखारी.
प्रजा दुखारी दशरथ रूपा प्रजा रूपा प्रजा दुखारी जासु राज नृप प्रजा दुखारी सो नृप अवसी नरकाधिकारी. ज्या राजाची प्रजा दुःखी असते ना तो राजा नरकाचा अधिकारी असतो. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, म्हणून लक्ष्मणा जोपर्यंत भरत येत नाही तोपर्यंत तू प्रजेचा सांभाळ कर. तेव्हा लक्ष्मण म्हणतात, स्वर्ग नरक हे मी काही जाणत नाही देवा. मला कोणाचंही काही घेणं देणं नाहीये. माझा संबंध स्वर्गाशी नाहीये ना नरकाशी नाहीये. माझा तर धर्म आहे की तुम्हीच एक माझे सर्वस्व. मोरे प्रभु तुम गुरु पितु माता जाऊं कहा तब मय दाता. माझे गुरु माझे पिता माझी माता सर्वस्व तुम्ही आहेत देवा. मी तुमचा दास आहे. मला स्वर्ग नरकाचं काही घेणं देणं नाहीये देवा. तुमचा सेवक आहे देवा. ठीक आहे, तुम्ही आज्ञा करत असताल तर मी मान्य करतो. तुम्ही म्हणता ना की राज्य सांभाळ, ठीक आहे सांभाळतो देवा. पण देवा की हे राज्य कोण सांभाळतो? एखादा मेलेला माणूस तर राज्य सांभाळू शकणार नाही देवा. एखादा जीवित माणूसच राज्य सांभाळू शकतो. आणि हे प्रभू, ज्या दिवशी तुम्ही इथून अयोध्या सोडून जाताल ना त्या दिवशी माझे प्राण देखील तुमच्यासोबत निघून जातात. कारण माझे प्राण तुम्ही आहात. आणि तुम्ही जर इथे नसताल ना तर माझे प्राण देखील इथे राहणार नाही. आणि मग हे नुसतं शरीर राज्य काय सांभाळेल देवा? तुमच्या आज्ञेच्या पुढे मी जाणार नाही. पण माझी परिस्थिती मी सांगतोय देवा, आता तुम्हीच ठरवा. असं म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि प्रभू रामचंद्राला वाटलं की आता अजून काहीतरी लक्ष्मणाला आपण बोललं तर लक्ष्मण इथेच प्राण सोडून दे. तेव्हा लक्ष्मणाला सांगितलं, जा मातेची आज्ञा घेऊन ये. लक्ष्मण आनंदी झाला महाराज. म्हणून लक्ष्मणाचा धर्म विशेष धर्म सांगितला. अहो, राजगादी सोडून वनवासाला कोण जात? ते पण आनंदी होऊन? शक्य नाही महाराज. पण लक्ष्मण आनंदी होऊन आईची आज्ञा घेण्यासाठी निघाला महाराज. आणि आईच्या महलात जातो. सुमित्रा मातेच्या महलेमध्ये जेव्हा जातो ना तर काय महाराज की माता
आरतीचं ताट घेऊन उभा टाकलेली असते अगोदर. आणि त्यावेळेस म्हणते, सुमित्रा माता म्हणते लक्ष्मणाला, लक्ष्मणा तू खूप भाग्यवान आहेस. तुला एक गोष्ट सांगू का मी, की हे कैकेयीचे वर मागणं, प्रभू रामचंद्राला वनवास पाठवणे, हे सगळं झूट आहे, हे सगळं खोट आहे. प्रभू रामचंद्र चाललेत ना वनवासाला, केवळ आणि केवळ तुला सेवा घडावी म्हणून चाललेली आहे. आणि मी तुला अजून एक सांगते, मला अभिमान वाटतो तुझा. तू जा प्रभू रामचंद्रासोबत, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आणि एक सांगते की आता इथून पुढे जिथे प्रभू रामचंद्र राहतील ना, तर तीच अयोध्या आहे असं समज. जहाँ राम तहाँ अवध निवासु, जहाँ राम तहाँ अवध निवासु,
1 2 3 स्टार्ट हा टाळी टाळी जोर हा हा नामदेव 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 काय काय नामदेव 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 भगवान